गडांच्या कुशीत वसलेल्या सातारा शहरातील गुरुदेव अपार्टमेंट व्यंकटपुरा पेठ मध्ये आज आपण आलेलो आहोत आपल्या साडेमाडे 3 खेळ खेळायला। चला तर मग सुरुवात करूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे साडेमाडे 3। व्यंकटपुरा पेठ सातारा या परिसराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात येथील नगरसेवक अविनाश कदम यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार काका, तुमच्या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। हा परिसर म्हटलं तर सातारा महाराष्ट्रात शांत, त्या साताऱ्यात व्यंकटपुरा पेठ एकदम शांत, असं एकदम शांत असं आमची ही पेठ आहे। अच्छा। आणि जर इतिहासात जायचं म्हटलं तर पूर्वी तात्या टोपेंनी जी खलबत गुप्त केली ती आमच्या या वॉर्डातील कृष्णेश्वर मंदिरात केली। असा फार मोठा इतिहास इंग्रजांना पळवून लावण्यात या व्यंकटपुरा पेठेचा फार मोठा हात आहे असं म्हटलं काही तर वेगळं ठरणार नाही। क्या बात आहे। तर मला सांगा, इतिहास तर झालाच, पण उद्या जो इतिहास घडणार आहे इथल्या सांस्कृतिक उपक्रमांचा तो काय आहे? म्हणजे इथे कुठले उपक्रम राबवता तुम्ही? गेली 4 वर्ष या शिवाजी युद्ध मंडळाच्या ग्राउंड मध्ये आम्ही एक सांस्कृतिक महोत्सव आयोजित करतो। ज्या सांस्कृतिक महोत्सवात मला झी मराठीचं नाव आठवणीने घ्यायला पाहिजे, कारण की या कार्यक्रमात जे पहिले दुसरे तिसरे येतात ही मंडळी आमच्या इथे येऊन आणि अतिशय चांगला गाण्यांचा कार्यक्रम किंवा ज्या ज्या वाहिन्यांवरनं चांगले कार्यक्रम असतात त्याचा इथं कार्यक्रम सादर केला जातो आणि तो मोफत असतो। 5000 लोकांची व्यवस्था इथे केली जाते। क्या बात आहे। म्हणजे सगळेजण धमाल करतात प्रत्येक कार्यक्रमात। हीच धमाल आज पाहायला मिळणार। निश्चित निश्चित। एकदा जोरात बोला, साडेमाडे 3। आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्या पहिल्या राऊंडसाठी आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्या बरोबर आहे। नमस्कार, तुझं नाव? वेदांत धनाजी जाधव। अच्छा वेदांत, तू काय करतोस? मी शाळेत जातो। होय, काय शाळेचं नाव तुझ्या? शाळेचं नाव नवीन मराठी शाळा। बर, कितवीला आहेस? चौथीला आहेस। बर, माझं एक काम कर छोटस, यातली मला 3 टोकन्स काढून दे। डोळे मीट आणि एक टोकन काढून दे। 1 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहे 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 11। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 24। तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 18। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या 3 स्पर्धकांसोबत आपण पहिल्या राऊंडला सुरुवात करतो आहोत, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? संध्या प्रशांत थोरात। अच्छा, थोरात ताई, तुम्ही काय करता? मी ऍक्च्युअली इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, पण आता मी हाऊसवाईफ आहे। बर, मग एवढं शिक्षण घेऊनही घरीच? काही दिवस नोकरी केली, आता बिझनेस मध्ये मदत करते मिस्टरांना। बर, मिस्टरांचा काय बिझनेस आहे? आमचं ग्लासचं दुकान आहे, काचेचं म्हणजे। काचेचं? मग काय घर आता काचेचं बांधायचा विचार आहे? नाही, बांधलेलंच आहे ऑलरेडी। ऑलरेडी बांधलेलं आहे? बर, घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर आणि मुलगा एक। बर, मुलगा कितवीला आहे? मुलगा 9वीत आहे। बर, तुम्हाला काय वाटतं त्यानं काय बनावं? त्यांनी इंजिनियर बनावं असं मला वाटतं। पण मग काय परत ग्लासचाच व्यवसाय सांभाळावा? तसं काही नाही, त्याला काय जे आवडेल ते करावं त्यांनी। बर, मला सांगा तुमच्या मिस्टरांची आवडती डिश कुठली? मिस्टरांची आवडती डिश मटन। मटन? आता काय श्रावण संपतोय, गणपती चालू होतात आणि तुम्ही मटणावर आलात। असो, पण आता मटणाचा विषय निघालाय तर ते मटण कशामध्ये ठेवायचं असतं, कशामध्ये सर्व करायचं असतं, त्याच्यासाठी जी वस्तू लागते ती वस्तू आज मी इथं ठेवणार आहे, त्याची तुम्हाला किंमत सांगायची। पाहूया तुम्ही त्याची कशी किंमत सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। आपलं नाव? मी अनिता गोडसे। अच्छा, तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे। बर, आणि घरी कोण कोण असतं? घरी सासू सासरे, माझी मुलगी, मुलगा आणि मिस्टर। बर, मग आता तुमच्या घरात कुठली आवडती डिश आहे? आवडती डिश पुरणपोळी। काय मग कधी कधी बेट ठरतो पुरणपोळीचा? बऱ्याच वेळा असते। बर, म्हणजे काही सण असला की पुरणपोळी। पण मग असं नाही करत म्हणजे सहज वाटलं मिस्टरांना खायची पुरणपोळी? वाढदिवस असेल तर कधी, पण मग पुरणपोळी असतेच घरात? बर, मग मुलीला शिकवले पुरणपोळी करायला? नाही, मुलगी लहान आहे अजून। कितवीला आहे? 12वीला। 12वीला?
म्हणजे लहान आहे का? पुढे तिला ते करायचंय ना. पण हल्ली मुलींचा प्रॉब्लेम आहे माहिती, त्यांना पुरणपोळ्या करता येत नाहीत. येतील पुढे. येतील पुढे. हा, हा. कधी म्हणजे? जेव्हा अंगावर पडेल तेव्हा येईल. बर, पण मग तुम्ही आता ट्रेनिंग वगैरे काय घेते का? कशासाठी? नाही अजून. नाही अजून काही इतक्यात नाही. नाही. बर, पण पुढे जर क्लास वगैरे लावलेत तुम्ही, चालू अच्छा, केलेत, तर अच्छा. मला सांगा, मला पण शिकायच्यात पुरणपोळ्या. चालेल. काय आजकालच्या मुलींचा भरोसा नाही हो, नाही जमलं त्यांना तर. असो, बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी काय किंमत सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, नमस्कार. आपलं नाव? शकुंतला येवले. अच्छा, येवले मावशी, आपण काय करता? मी घरकाम करते. घरीच असता? हो. आणि घरी कोण कोण असतं? घरी सध्या माझा मुलगा आणि माझे मिस्टर, मी असते. एक मोठा मुलगा असून बाहेरगावी असते. बर, मिस्टर काय करतात? काही नाही, रिटायर झालेत आता मिलिटरीतनं. मिलिटरीत होते? फौजी? हो, फौजी. मग काय काय ऑर्डर करतात ते तुम्हाला? लाडू, हा, मग मटन, अजून अजून काय हा? मग काय, नेहमीच झुणका भाकर वगैरे झुणका आवडतं? भाकरी, भाजी पोळी ते पण मग त्यांचे काही नखरे नसतात, असं हेच पाहिजे तेच पाहिजे. मिलिटरीत राहून सवय झाली ना खायचं काही पण. करेक्ट, मिलिटरीत राहून सवय झालेली आहे. पण आता ही सवय मोडायची आहे, कारण का मी एक अशी वस्तू ठेवणार आहे ज्याच्यामध्ये खाण्याची काही औरच बात आहे. बघूयात त्या वस्तूची तुम्ही कशी किंमत सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे, या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही बरोबर किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण या तिघींपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर सोपं आहे, ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील गोडसे वहिनी, त्यानंतर थोरात ताई आणि सर्वात शेवटी येवले मावशी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे डिनर सेट. बोन चायनाच्या या डिनर सेटमध्ये 4 डिनर प्लेट्स, 4 सूप प्लेट्स, 4 साईड प्लेट्स, 4 कप आणि 4 बशी आहेत. शिवाय हा डिनर सेट मायक्रोवेव्ह सेफ, डिशवॉशर सेफ, ओव्हन सेफ आणि फ्रीजर सेफ आहे. या डिनर सेटची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतायत गोडसे वहिनी. गोडसे वहिनी, हे 10 अंक आहेत, यातले 3 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची. पण किंमत ठरवण्यापूर्वी हा डिनर सेट नीट पाहून घ्या. तुमच्याकडे 0 ते 9 असे अंक आहेत, त्यातला 9 आणि 6 हे तुम्ही 6, 9 म्हणून वापरू शकता किंवा 9, 6 म्हणून वापरू शकता. काय किंमत आहे? 995. 995. किंमत बरोबर वाटतेय? हा. असा डिनर सेट घेतलाय अगोदर? नाही, घेतला नाहीये. घेतला नाहीये, पण 3 आकडी आणि ओव्हन सेट म्हणून 1000च्या आसपास म्हणून. 1000च्या आसपास. हा. बर, तुमचा काय अंदाज इकडे? 700. बर, इकडे किती? 900. बर, काही वेगळा अंदाज इकडे? 1200. एक मिनिट थांबा. कन्फ्युजन करू नका. तुम्हाला काय वाटतंय? 995. 995. ठाम आहे या मतावर? हा. लिहून टाकायची किंमत? हो. 995 1, 995 2, 995 3. थोरात ताई, आता तुम्ही किंमत ठरवा. हे 10 अंक आहेत, यातले फक्त 3 अंक वापरून तुम्हाला किंमत ठरवायची. काय किंमत आहे? 875. 875. बरोबर वाटते किंमत? हो, ठीक वाटते. ठीक वाटते म्हणजे आसपास असेल असं वाटतंय. आसपास असेल. तुम्ही घेतला असा डिनर सेट? नाही घेतलेलं. नाही घेतलेला, पण किंमत बरोबर वाटते. हो. बर, तुम्हाला किंमत बदलायची आहे? नाही, ठीक आहे. हीच किंमत ठेवायची, लिहून टाकायची. हो. 875 1, 875 2, 875 3. येवले मावशी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे 10 अंक आहेत, यातले फक्त 3 अंक तुम्हाला वापरायचे. काय किंमत आहे? 980. 980. किंमत बरोबर वाटते? हो, बरोबर. बघा, मिलिटरीच्या कॅन्टीन मधनं नाही आणलेली आहे. नाही. आता ती किंमत सांगाल इकडे. काय बरोबर वाटते हो, किंमत? बरोबर वाटते. लिहून टाकायची मग? हो. नक्की? 980 1, 980 2, 980 3. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या डिनर सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा गोडसे वहिनी यांनी सांगितलेली किंमत आहे 995 रुपये. त्यानंतर थोरात ताईंनी सांगितलेली किंमत आहे 875 रुपये. आणि सर्वात शेवटी येवले मावशींनी सांगितलेली किंमत आहे 980 रुपये. पाहूयात या डिनर सेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 795 रुपये.
ज्याच्या जवळची किंमत सांगितली ती थोरात ताईंनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन, हा डिनर सेट मिळतोय तुम्हाला. आता काय? आता मटन पार्टी. आता मटन पार्टी. पण लगेच मटन पार्टी देऊ नका. जॅकपॉट राऊंड जिंकलात तर खूप मोठी जंगी पार्टी आपण या डिनर सेट मध्येच करूयात. त्याबरोबर तुम्हालाही बोलवीन. मलाही बोलवाल ना? थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळतोय आपल्या सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथं आलेले आहेत त्यांना मी एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला मी देणार आहे आकर्षक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. आजचा प्रश्न असा आहे, पाय नसूनही कायम पुढे चालत राहतो, कोणीही सांगितलं तरी थांबत नाही की मागे वळतही नाही, असा कोण? याच्यावर तुम्ही विचार करत राहा.